प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली होती। मात्र आज जेव्हा युक्तिवाद झाला तेव्हा प्रांजल खेवलकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्रांच्या वकिलांचं असं म्हणणं न्यायालयामध्ये होतं की ज्या 2 महिला आरोपी आहेत त्या 2 महिला आरोपींना तिथे प्लांट करण्यात आलं होतं, म्हणजे त्या 2 महिला आरोपींना अंमली पदार्थ घेऊन त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं। हे खूप गंभीर आहे। आरोपींचे वकील आहेत, प्रांजल खेवलकरांचे वकील आहेत आणि इतरही जे काही आरोप आहेत त्यांचे वकील आहेत। हे तुम्ही कशाच्या आधारे म्हणता आहात? आज आम्ही ज्यावेळेस FIRचं अवलोकन केलं आणि रिमांड रिपोर्टचं अवलोकन केलं त्याच्यामध्ये आम्हाला एक आश्चर्यकारक अशी बाब जाणवून आली की ज्या महिलेकडं हे कोकेन सापडलं, गांजा सापडला, त्या महिलेला बक्षीस म्हणून त्यांनी पोलीस कस्टडी मागितली नाही, तिला सोडून दिलं, त्याला न्यायालयीन कोठडी मागितली। आणि ज्या लोकांनी सेवन केलं नाही, प्रांजलनी किंवा इतर आरोपींनी ज्यांनी कोणी सेवन केलं नाही त्या लोकांना पोलीस कस्टडी मागण्यात आली। आणि त्यांचं कारण काय सांगितलं त्यांनी की यांच्याकडे आम्हाला कोकेनचा तपास करायचा आहे। अरे ज्यांनी कोकेन घेतलंच नाही, ज्याकडे गांजा मिळूनच आला नाही, ज्याकडे कोकेन मिळूनच आला नाही, त्याच्याकडे कुठला तपास करणार आहे तुम्ही कोकेनचा? आणि प्रत्यक्षदर्शी FIR मध्ये किंवा त्या रेकॉर्डिंगमध्ये नमूद जी महिला दिसते त्या महिलेकडे ते सगळं मिळून आले, तिला न्यायालयीन कोठडी, तिच्याकडे चौकशी करत नाही तुम्ही कुठून आणलं ते। याच्यावरून हा प्रकार हा संशयास्पद वाटतो आणि पूर्णपणे बनावट वाटतो की ती महिला येते, महिला आल्यानंतरून ज्यावेळेस तो डॉक्टर प्रांजल खेवलकर 2 महिलांना तिथे कोणी बोलावलं होतं? ते जे हॉटेल आहे ते प्रांजल खेवलकरांनी स्वतःच्या नावाने त्यांचं बुकिंग आहे। प्रांजल खेवलकर त्या 2 पैकी कुठल्याही महिलेला ओळखत नाहीत, त्यांचा कॉल डिटेल झालेला नाही, कॉन्टॅक्ट झालेला नाही, काही झालेलं नाही। ह्याच्यामुळे हा संशय बळावतो की असा कुठला प्रकार झाला नाही। परंतु माझं आपणाला हे सांगणं आहे, कोकेन ज्यांनी घेतलं किंवा ज्याच्याकडे मिळून आलं त्याची पोलीस कस्टडी तुम्ही मागायला पाहिजे ना। हे थोडंसं सांगूयात की नक्की काय घडलेलं आहे। पोलिसांचा जो रिमांड रिपोर्ट आहे तो असं सांगतो की त्या ठिकाणी एक पार्टी सुरू होती आणि पोलीस त्या ठिकाणी गेले तेव्हा टेबलवरती एक पर्स होती आणि त्या पर्सच्या आत टेबलवरती पर्स असं नव्हतं, आम्ही त्या महिलेची पर्स उघडायला सांगितली। त्यावेळेस त्याच्यामधून हिरवा पाला सदृश्य भाग आला, एक सिगरेटचं पाकिट मिळालं, त्या सिगरेटच्या पाकिटामध्ये 3 पुड्या मिळाल्या आणि यांच्याकडे जे किट होतं त्या किटमधून त्यांनी चेक केलं तेव्हा ते कोकेन आहे असं निष्पन्न झालं। ती जी पर्स आहे ज्याच्यामधून कोकेन सदृश्य आणि गांजा मिळाला असं पोलीस म्हणतात। सदृश्य नाही, कोकेन आणि गांजा पोलिसांची टेस्ट केलं त्यांनी, तिथं जागेवरती टेस्ट केलं। ती त्या महिलेच्या हातामध्येच होती? हो, महिलेच्या हातामध्ये होती, त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत। त्या महिलेच्या हातात होती, तिच्या पोझिशन मध्ये होती आणि त्यावरून तुम्ही म्हणताय की त्या महिलेला तिथे अंमली पदार्थ घेऊन त्या ठिकाणी पाठवलेलं? त्यावरून नाही, ज्यावेळेस आम्ही ठामपणे सांगतो आम्ही कोकेन घेतलं नाही, आमचे रक्ताचे अहवाल अजून सुद्धा दिले नाहीत, जे की गणेश खिंड आपल्या इथं जे CA लॅबोरेटरीज आहेत ते इथून 5 ते 7 किलोमीटरवरती एका दिवसामध्ये हा अहवाल येणं अपेक्षित होतं। आजपर्यंत अहवाल का नाही आला ह्याचं कारण सांगता येत नाही, बरोबर आहे ना? म्हणजे त्याच्यावरती संशय बाळगला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही FIR मध्ये म्हणता की त्या महिलेकडे मिळून आलं, तर त्या महिलेची पोलीस कस्टडी मागा आणि आम्हाला न्यायालयीन कोठडी द्या ना। तुम्ही काय करताय उलट, त्या महिलेला तुम्ही न्यायालयीन कोठडी देताय आणि आमच्याकडे कोकेन कुठून आणलं म्हणून चौकशी करताय। तर ह्याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये अनेक खोटे पुरावे किंवा खोट्या गोष्टी किंवा खोटं रचण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जोपर्यंत आतापर्यंत जो काही तपास झाला तो पूर्णपणे खोटा हे ह्याच्यावरून सिद्ध होतं। ज्या 2 महिला आरोपी होत्या त्यांना पोलीसच म्हटले की त्यांच्या पोलीस कस्टडीची गरज नाही, चौकशीची गरज नाही, तर आणि हे जे 5 आहेत त्यांची मात्र पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितली, त्यांना मिळाली देखील। तर मग आता या ज्या 2 महिला आहेत तर त्या तुम्ही म्हणतात यांनी जर सांगितलं की त्या तिथं प्लांट केलं होतं, मग ह्या 2 महिलाच होत्या की आणखी जे इतर पुरुष आरोपी आहेत त्यांच्यावरती तुमचा काही संशय आहे? नाही, काय आहे की जसं आता ठोंबरे सरांनी सांगितलं की ज्या व्यक्तीने तो कोकेन आणला अशी त्यांची केस आहे, त्यांचीच केस आहे तशी, मग तो गांजा त्या व्यक्तीने आणला ही त्यांची केस आहे म्हणल्यानंतर तो गांजा त्यांच्या फॅक्ट्स विदिन द नॉलेज ऑफ असणार आहे। मग तुम्ही ज्या व्यक्तीकडे आणला आहे त्यांच्याकडे तपास करत नाही, त्यांना तुम्ही PC मागत नाही, त्यांना MCR मागता आणि बाकीच्या आरोपींनी ज्यांनी सेवन केलं नाही, कारण आता त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण असं आलेलं आहे की रक्ताच्या नमुन्यामध्ये त्यांचं अल्कोहोल सापडले, कुठे कोकेन सापडले नाही, कुठे ड्रग्ज सापडले आहेत। अशा स्वरूपाने कायदा पण काय म्हणतो की ज्या आरोपींनी तो गोष्ट केलेली आहे त्यांच्याकडे तुम्ही तपास करा, त्यांच्याकडे तुम्ही कस्टडी घ्या। अननेसेसरी वेगळ्या आरोपींकडून तपास तुम्हाला करता येणार नाही आणि या प्रक्रियेमुळे पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनवरती डाऊट निर्माण होतो आणि त्यांचा हा तपास जो आहे तो पूर्णपणे बायस पद्धतीचा आहे आणि विनाकारण या आरोपींचे चेहरे जे मीडियासमोर दाखवले जातात, सगळ्यांसमोर दाखवले जातात, फक्त त्यांची बदनामी करण्यासाठी संदर्भामध्ये ते तसं करत आहेत। त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे की आता म्हणजे तुम्ही म्हणता की बदनामी करण्यासाठी हे सगळं? नाही, कायद्यामध्ये पण ज्यावेळेस एखादा अननोन आरोपी असतो
त्याचं कुठलंही आयडेंटिटी डिस्क्लोज होत नसते. अशा स्वरूपामध्ये पोलिसांनी त्यांना बुरके घालून आणणं, कोर्टामध्ये बुरके घालून आणणं, त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज न करणं असं कायदाच आहे ना. मग तुम्ही त्या आरोपींची परेड घेताय, त्या आरोपींचे चेहरे त्या टी व्हीवरती दाखवताय, कशासाठी चाललेलं आहे? तुम्ही आरोपींचे वकील आहात, तुमचं काही बोलणं झालं की तो जो व्हिडिओ आहे तर तो कोणी शूट केला होता किंवा कोणी तो दिला काय? नाही, असं कसं आहे की ते ज्या वेळेस मेडिकलला ससूनला घेण्यात आलं, पहिली गोष्ट म्हणजे हा एक तर कारवाईचा भाग आहे, तपासाचा भाग आहे. मग हा त्या ठिकाणी ती पार्टी चालू होती, हा व्हिडिओ व्हायरल केला कोणी, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. त्यावेळेस पोलिसांनी पंच व्यतिरिक्त तर दुसरं कोण नव्हतं तिथं, मग तो व्हिडिओ पोलिसांशिवाय दुसरा कोण व्हायरल करू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ससूनला मेडिकल नेलं तिथं सुद्धा उभं राहून आरोपींना ते दाखवून हे आहे हे वगैरे दाखवण्यासाठी तिथं सुद्धा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. तर हे जे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले याचा अर्थ असा दिसून येतो, मी कुणालाही विचारलं तरी याचा अर्थ असा दिसून येतो की केवळ ती व्यक्तीची बदनामी करायची, केवळ त्या व्यक्तीचे चेहरे दाखवायचे आणि खोटी माहिती देण्यासाठी ते व्हायरल केलेले. कायदा काय म्हणतो, एक मिनिट घेतो, कायदा काय म्हणतो, जे पुराव्याचे मुख्य डॉक्युमेंट्स आहेत, आता हा व्हिडिओ पुराव्याचा भाग आहे, जोपर्यंत चार्जशीट येत नाही त्याची कॉपी आरोपीने सुद्धा मिळत नाही. मग एवढा महत्त्वाचा पुरावा पोलिसांनी सीज केला तर बाहेर कसं काय जातो? मग पोलिसांनी दिलं ना बाहेरमधून, हे पूर्णपणे इलिगल आहे. त्या गोष्टी व्हायरल करायला नाही पाहिजेत पोलिसांनी, आणि हे केलेलं आहे त्यांनी. एकूण आता 5 आरोपी उरलेले आहेत जे पोलीस कस्टडीमध्ये आहेत. 2 ज्या महिला आरोपी आहेत त्यांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली. तर या 5 पैकी कोणी, जसं की हे म्हटले की त्या मुलीच्या पर्समध्ये ते प्लांट केलं होतं किंवा ते मुलगीच प्लांट केली होती, तसे बाकीचे जे काही आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता ही जी मी जो आरोपी नंबर 7ला रिप्रेझेंट केला आज कोर्टात, आमच्याकडं काही रिकव्हरी आज कोर्टात दिसलेली नाही त्या आरोपीकडनं, आणि रिकव्हरी काही आमच्याकडनं मिळाली नसल्यामुळे आम्हाला न्यायालयीन कोठडी कोर्टाने ग्रँट केलेली आहे. आणि हा जो मुद्देमाल मिळालेला आहे असं पोलिसांच्या रिमांड रिपोर्टप्रमाणे एका आरोपीच्या पर्समधनं मिळाले, महिला आरोपी. ती महिला आरोपी काही मी नाही की बाबा माझ्या पर्समधनं तो सदरचा कॉन्ट्राबँड जो मिळालेला आहे. आणि इतर काही जे 1 ते 5 नंबरचे जे आरोपी आहेत ह्यांच्याकडनंही काही रिकव्हरी झालेली नाही याच्यातनं. मला हे विचारायचं आहे की आता तुम्ही म्हणताय की ती जी महिला आहे तर तीच प्लांट केली होती, तर मग नक्की तुम्हाला काय आपण म्हणायचं एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे, एनडीपीएस ऍक्टचे जे 4 कलम मला लावलेत की तुम्ही ते घेतलं का, आणलं का, त्या महिलेला घेतलं तिथं का? कोणीतरी पाठवलं होतं. तुम्ही ते घेतलं का, तुम्ही आणलं का, तुम्ही कंझ्युम केलं का, तुम्ही कुणाच्या सांगण्यावर का? मी कुठल्याच सेक्शनमध्ये प्राज्वल खेवलकर बसत नाही, त्यात कुठल्याच एकाही सेक्शन मला लागत नाही. मग मला अरेस्ट कशासाठी केली, हा पहिला मुद्दा. दुसरा, तुमचा तपास झाला, तपासामध्ये तुम्ही सॅम्पल पण देत नाही. आणि जर असा माझा प्रश्न, तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय, जर हे सगळे एकंदरीत दिसतंय की जी महिला त्यातून काढते, हे करते, ते करते, तिला आज तुम्ही तपास तिच्याकडे कोकेनचा कार्य सोडून माझ्याकडे करताय, तेव्हा माझं असं मत होतं की मग हे अशा प्रकारे काहीतरी खोटं केलं जाऊ शकतं किंवा केलं असावं असा अंदाज व्यक्त केला. माझा प्रश्न आहे की या महिलेला तिथं आणलं कोणी? ह्या महिलेला कोणी आणलं हा तपासाचा भाग आहे. तो पूर्णपणे ज्यावेळेस आरोपी बाहेर सुटेल, जामिनावरती सुटतील, त्यावेळेस तो तपासाचा भाग राहील. परंतु आत्ता प्रथमदर्शनी असं दिसून येतंय, ज्या व्यक्तींकडे तपास करायचा आहे त्यांच्याकडे केला जात नाही. ज्यांच्याकडे कोकेन मिळून आलं, ज्यांच्याकडे गांजा मिळून आला, त्याचे फुटेज उपलब्ध आहेत सगळ्यांकडे, त्यांचा तपास न करता त्यांना बक्षीस किंवा त्यांना गिफ्ट म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडी, आणि ज्या लोकांचे नातेवाईक राजकारणी आहेत किंवा काय आहेत त्या लोकांना पोलीस कस्टडी मागितली जाते आणि सांगितलं जातं की ह्यांच्याकडे कोकेनचा तपास. अरे ज्यांनी कोकेन घेतलंच नाही, ज्याच्या कोकेन ताब्यात मिळालंच नाही, जरी सेवन सुद्धा केलं नाही, अशा व्यक्तींकडे तुम्ही तपास करणे पण चुकीचं त्या आहे. मुली तिथे आल्या, तिथे होत्या, तर त्या कोणी बोलवल्या होत्या? म्हणजे आता प्रांजल खेवलकरांच्या व्यतिरिक्तही आणखी काही पुरुष आरोपी आहेत त्याच्यामध्ये, तो निखिल पोपटानी असेल किंवा तो श्रीपाद यादव असेल किंवा आणखी कोणी असेल, तो तपासाचा भाग आहे ना. आम्ही काय म्हणतो की या सगळ्या परिस्थितीवरून, जसं त्या महिलेकडे तपास, त्यांना चौकशी करून त्या महिलेचा PCR मध्ये घेऊन कोकेन कुठनं आणायला पाहिजे हे तिच्याकडून सांगायला पाहिजे. मग तिला तुम्ही एमसीआरमध्ये ठेवताय म्हणून कुठेतरी मनाला जागा आहे, म्हणून आम्ही तो अंदाज काढतो व्यक्त करतो संसद. तर झालंय असं की एक फक्त की आता कायद्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत. पहिल्यासारखे मेडिकल रिपोर्ट्स आहेत ते महिना लावत नाहीत. कायद्यामध्ये सांगितलं की विदिन द 7 days यू कॅन सीक द रिपोर्ट्स ऑफ दॅट मेडिकल. मग या केसमध्ये त्यांनी ते मेडिकल रिपोर्ट आमचे सगळे कोकेनचे आणायला पाहिजे होते. आमचा पीसी राईट रिझल्ट ठेवून जर आले असते तर परत आणखी पीसी घ्यायला पाहिजे. मग ते रिपोर्ट का घेत नाहीयेत? जे वळण या प्रकरणाला मिळालंय ते असं आहे की 7 पैकी ज्या 2 महिला आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी स्वतः सांगितलं की पोलीस कस्टडीची गरज नाही, त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात यावं. मात्र त्या 2 पैकी एका महिला आरोपीच्या पर्समध्येच अंमली पदार्थ मिळाल्याचं पोलिसांची FIR सांगते, पोलिसांचा तसा दावा आहे. मात्र त्यांच्या चौकशीची गरज नाही असं पोलीस आत्ता न्यायालयामध्ये म्हणतायत. मात्र हे जे अंमली पदार्थ आहेत ते नक्की कोणाकडून आले याचं उत्तर अजूनही
मिळालेलं नाही. आणि दुसरीकडे आपण पाहतो आहोत जे आरोपीचे वकील आहेत त्या आरोपीच्या वकिलांमध्ये देखील आता 2 गट पडलेले आहेत. या 2 महिला आरोपींचे एक वकील आहेत ते एक वेगळी बाजू मांडतायत आणि दुसरीकडे जे 5 पुरुष आरोपी आहेत त्यांचे वकील असं सांगतायत की या 2 महिला या तिथे प्लांट करण्यात आल्या होत्या. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.